अण्णा मालक विठ्ठल सहकारीचं स्वप्न त्यांना पडलं हं, आणि त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी तालुक्यात गावोगाव जाऊन हं. तुमचं रजिस्टर साहेबासहित गावाकडे जायचे बरं. आणि सगळी मंडळी बोलवून घ्यायची गावातली सगळी. मेन असू सगळ्या लोकांना बोलवायची आणि मग तिथं त्यांना विचारायचे, "बाबा तुम्हाला मुलं किती?" एखाद्याला सांगायचं, "बाबा 2 आहे ती, 1 आहे, 4 आहे ती, 5 आहे ती." मग 1 वाल्याला याचा 1 भाग घ्या म्हणणार. 2 वाल्याला 2 भाग घ्या म्हणणार. शेअर. शेअर 2 शेअरचं 2 भाग घ्या. हं, 3 वाल्याला 3 भाग घ्या म्हणणार. 4 वाल्याला 4 भाग घ्या म्हणणार. हं, असं त्यांना त्यावेळेस म्हणजे पैशाची उभारणी करायची होती. हं, हं, इकडे पैसा कोणाजवळ द्यायला नव्हता शेतकऱ्याकडे. त्यावेळेस ज्वारी विकून शेतकऱ्यांना बाजार भागवायची इतका हलाखी होती. पैसा नसायचाच हं, शेतकऱ्यापाशी. हं, मग त्याने बँकेचीच साहेब आणलेली हं. गावात. रजिस्टर आणलेला अजून बरं. आणि त्या रजिस्टरला मग ती म्हणायची नोंद घ्यायची. हं, 4 भाग टाका ह्यांच्यावर, हं, 3 भाग टाका ह्यांच्यावर. तसं आमच्या बी वडिलाला विचारलं त्याने, हं, "तुम्हाला मुलं किती?" हं, आमचे वडील म्हणले, "बाबा आहे ती तेवढी." त्यांनी 3 सांगितले आम्हाला. हं, 3 सांगितल्यावर मग ह्यांचं 3 भाग घ्या म्हणले. हं, "काही नाही त्यांचे काही देणे नाही म्हणे, नाही हे बँकेचं पुन्हा फेडा म्हणले तुम्ही. हं. पण उशिरा फेडायचं आहे म्हणले, ह्याला काय एवढं." म्हणजे असं लोकांना सांगितलं. प्रकरण करूनच शेअर प्रकरण घेतले. करूनच शेअरची त्याने ही केली तयारी. बरं. मग अशा तऱ्हेने ती शेअर घेतलं हं, 76 साली. हं, 88 साली आमच्या वडिलाला कॅन्सर झाल्यामुळे वारलं हं, आणि 80 सालाला कारखाना विठ्ठल सहकारी चालू झाला. हं, पण पहिल्या बॉडीत सुधाकर पंत परिचारक त्यांनी गाळलं. हं. बॉडीतच घेतलं नाही. बरं. त्याच्यामुळं पंथात आणि त्यांच्यात मतभेद तयार झाला. हं, ही आमच्या लोकाला काही कल्पना नाही बाकीच्याला. आम्ही काही राजकारण जाणत नव्हतो. हं, तालुक्याचं राजकारण एकच ठिकाणी होतं. कोणी असं मुद्दामहून राजकारण काही करतच नव्हतं. हं, कारण काय त्यावेळेसचा म्हणजे असं राजकारणी लोकच नव्हती लई. हं, हं, गावगानात सुद्धा म्हणजे समाजात एकमेकांत मिसळून आनंदानं, हं, जी काय एखादा सण आला तर ती अति आनंदानं व्हायचा. हं, पण हे राजकारण ढवळल्यावर हं, पुन्हा ते आनंदच गेला खेडेगावातला. हं, मग ती 80 ला कारखाना चालू झाला. हं, सुधाकर मालक त्यांच्यापासून फारकत घेतली त्यांनी हं. अण्णापासून, औदुंबर अण्णापासून आणि मग ती कुणीतरी असं सांगितलं म्हणजे त्या 80 ला जी कारखाना चालू झाल्यावर हां, हां. 80 ला ऊस नेला माझा. 81 ला माझाच ऊस अडवला कवठळीत पहिल्यांदा. बरं.